तुम्हाला उचलायचे तो आयकॉन खेळाडू तुमच्या संघात खेळ. ऐका मी विनंती करेन इंद्रजीत दादा आपल्या छोट्याला पाठवा वरती. ताई तुम्ही देखील यावरती. 12 संघ मालक आलेत का? वैभव दादा गायकवाड साहेब प्रिन्स वॉरियर्स येस त्यांचा मेंबर आहे. विलास सूर्यवंशी VHS स्ट्रायकर्स विलास दादा सूर्यवंशी साहेब आपला प्रतिनिधी आहे. सुनील दादा आळेकर साहेब SK वॉरियर्सचे संघ मालक सुनील दादा आळेकर साहेब आपला एखादा प्रतिनिधी असेल तर प्लीज पाठवा. सचिन पवार साहेब शिवण्या फायटर्स येस थँक्यू व्हेरी मच. अनिलजी बागल साहेब वेद वॉरियर्स. सचिन देसाई साहेब रॉयल किंग 5च्या वर्षी रॉयल किंग जिंकली होती. अनुपदादा मोहिते साहेब कोयना लायन्स येस थँक्यू व्हेरी मच. अनिल पवार साहेब कलावती 11 आणि दादा नाहीत बोलतात स्वतः मागे. राहुल दादा पेंढरकर साहेब वेलकम सर आपलं देखील स्वागत आहे. कोयना सुपुत्र सागर सुपुर्डे साहेब MH50 फलटण वेलकम. विशाल बाबर साहेब अंकुश सुतार साहेब मीत 11 आपलं देखील सहर्ष स्वागत. दत्ता जाधव साहेब एराड वॉरियर्स येस म्हणजे 12 संघ मालक उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं पाटण तालुका प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. परंतु इथे आयकॉनची चॉईस केली जाईल. आता आयकॉन एक काढा ना सिटी. ईशान तू पण वरती येस आयकॉनची नावं देखील सांगूया. 12 संघ 12 आयकॉन आणि 12 चॉईस खेळाडू. परंतु चॉईस करण्याच्या संधी तुम्हाला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचा चॉईस खेळाडू निवडायचा आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग 2026ची आयकॉन खेळाडूंची लिस्ट आम्ही घेतोय. 12 आयकॉन खेळाडू आपल्या तालुक्याचे तब्बल यावर्षी 94 संघ रजिस्टर आहेत आणि 94 संघ एका वेळेला सांभाळणं नॉट अ जोक हे शिवाजी बॉस आणि त्यांच्या कमिटीने करून दाखवलंय. आयकॉन खेळाडूमध्ये पहिलं नाव अतुल भालेकर, गणेश शिंदे, सुनील सागावकर, राजेश कुराडे, प्रशांत बोत्रे, अण्णा कंक, धर्मा पवार, विशाल वरंडे, पृथ्वीराज यादव, नितीन पनाळे, विनायक साळुंके आणि 12वा खेळाडू आहे ऋषी पाटील. मित्रांनो या 12 आयकॉनसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण तुम्ही चांगला खेळ करता तालुक्यामध्ये तुमचं आयकॉनच्या यादीमध्ये नाव येतं आणि या पाटण तालुक्याची एक वेगळी ओळख आहे. एक आयकॉन कधीच तुम्हाला सातत्याने पाहायला मिळत नसतो. आता छोटा आमचा मुलगा जो आहे इंद्रदादांचा आणि फक्त खेळतील प्रत्येक टीम मध्ये एक प्लेअर खेळ. हा लिस्ट काढले जास्त आहे लिस्ट. पुन्हा एकदा आपण सर्व संघ मालकांचा आभार व्यक्त करूया. कारण मित्रांनो आज तालुकाचं क्रिकेट का मोठं झालंय. आज ज्या प्रकारे कमिटी मेहनत घेत असते, प्रत्येक आयोजन कमिटी मेहनत घेत असते, त्याचं श्रेय आयोजकांचं आहे आणि त्यांचं श्रेय पुरस्कर्त्यांचं आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही एखादं आयोजन करता ना त्यावेळेला तुम्हाला पुरस्कर्ते मिळणं खूप कठीण असतं आणि त्यामुळे प्रत्येक छोट्या मोठ्या घटकांचा आपण नेहमी आभार व्यक्त करत असतो. परंतु पाटण तालुका प्रीमियर लीग 5 वर्ष यशस्वी झाली. त्याच्यामध्ये प्रत्येक संघ मालकाचं योगदान आहे आणि आज ही प्रीमियर लीग पाटण तालुक्याची 6व्या पर्वामध्ये येऊन टेपते डे नाईट. याच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर दिवसरात्र स्पर्धा तुम्हाला खेळायची असेल, एखादी लीग जर दिवसरात्र पूर्ण करायची असेल तर एखाद्या लीगचा सगळ्यात महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट कोणता असेल तो म्हणजे संघ मालक. आणि आज हे संघ मालक आहेत म्हणून आपल्याला एवढी मोठी लीग खेळायला मिळते. आज तुम्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करू शकता, तालुक्याची मोठी स्पर्धा खेळू शकता. कारण ही जी व्यक्तिमत्व आहेत ना त्या व्यक्तिमत्वांमुळे तुम्हाला एवढं मोठं व्यासपीठ प्राप्त होतं. ह्या व्यक्तिमत्वांमुळे या संघ मालकांमुळे तुम्हाला चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायला मिळतं. आणि विशेष म्हणजे या सर्व संघ मालकांचा पुन्हा एकदा आपण आयोजन कमिटी आणि संपूर्ण पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत. वैभव दादा गायकवाड साहेब जे संघ मालक आहेत प्रिन्स वॉरियर्सचे, आपलं खूप खूप धन्यवाद.
विलासदादा सूर्यवंशी साहेब VH स्ट्रायकर संघाचे संघ मालक आपलं थँक्यू व्हेरी मच. सुनील दादा आळेकर साहेब SK वॉरियर्स आपलं देखील मनापासून धन्यवाद. सचिनजी पवार साहेब शिवण्या फायटर्स थँक्यू सो मच. अनिलजी बागल साहेब जे वेद वॉरियर्सचे संघ मालक आहेत थँक्यू व्हेरी मच. सचिन देसाई साहेब रॉयल किंगचे संघ मालक आपलं खूप खूप धन्यवाद. अनुपदादा मोहिते साहेब कोयना लायन्सचे संघ मालक आपलं देखील विशेष आभार. अनिलजी पवार साहेब कलावती 11 जे व्यावसायिक आहेत आपलं देखील मनापासून आभार. राहुलदादा पेंढरकर साहेब कोयना सुपुत्रचे संघ मालक यांचं मनापासून धन्यवाद. हे असं व्यक्तिमत्व आहे जे पाटण तालुका क्रिकेटसाठी सातत्याने जोडलं जातं आणि क्रिकेट चांगलं कसं होईल त्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व. सागर सुपुगडे साहेब MH50 फलटणचे सर्व आपलं देखील खूप खूप धन्यवाद. विशाल बाबर साहेब अंकुश सुतार साहेब मीत 11चे संघ मालक थँक्यू सो मच. दत्ता जाधव साहेब एअर वॉरियरचे संघ मालक आपलं देखील विशेष धन्यवाद. मित्रांनो एकदा 12 संघ मालकांसाठी जोरदार टाळ्या, कारण हे संघ मालक आहेत म्हणून संघ खेळतात आणि हे संघ खेळतात म्हणून तुम्हाला संधी मिळते. आज संघ मालक नसते तर कोणतीही लीग तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि यावर्षी 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा पाटण तालुका क्रिकेट कमिटीचा अगदी मानस होता आणि त्यामुळे 40+ तुम्हाला खेळाडू टीम मध्ये घेणं अनिवार्य असेल आणि ते खेळाडू तुम्हाला ऑप्शन मध्ये दिले जातील आणि त्यांना एक षटक टाकणं देखील कंपल्सरी आहे. म्हणजे 40+ खेळाडू आता प्रॅक्टिस करायला लागतील आणि तालुक्यामध्ये टॅलेंट आहे. मुकादमच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मुकादम 40+ नाहीत कदाचित. मुकादम पाटण तालुक्यासाठी एक असे झटणारे व्यक्तिमत्व नेहमी आणि आपली प्रीमियर लीग कशी यशस्वी व्हावी, क्रिकेट कसं यशस्वी व्हावं. परंतु आता आपण चिठ्ठी घेणार आहोत. शिव आणि ईशान यांच्या शुभ हस्ते आपण 2 चिठ्ठ्या उचलूया. येस, ईशानने पहिली चिठ्ठी उचलली आहे आणि ईशान याने मात्र पहिली चिठ्ठी उचलली आहे. आणि पहिला संघ मालक कोण असेल? आणि पहिला संघ मालक आहे दत्ता जाधव साहेब येराड वॉरियर्स. त्याला एकच करायचंय, खाली आयकॉन च्या चिठ्ठ्या आहेत त्याच्यातून तुम्हाला आयकॉन निवडायचं आहे. कोणतीही एक चिठ्ठी त्याच्यामध्ये तो आयकॉन जाईल, त्या टीम मध्ये तो आयकॉन जाईल. दत्ता जाधव साहेब येराड वॉरियर्सचा आयकॉन कोण असेल? पाटण तालुका प्रीमियर लीग सीझन 6चा पहिला आयकॉन आणि पृथ्वीराज यादव जातोय. येराड वॉरियर्स संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून खेळेल पाटण तालुका प्रीमियर सीझन 6 साठी. या शिव आता आपण दुसरी चिठ्ठी उचलणार आहोत आणि दुसरी चिठ्ठीमध्ये कोणत्या संघ मालकाचं नाव असेल? कारण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न 6वं वर्ष आहे. भव्य दिव्य दिवस रात्र स्पर्धा आणि डे नाईट स्पर्धा आहे म्हणजे मजा येईल यावेळेला, कारण संपूर्ण पाटण तालुकाच नाही तर पश्चिम महाराष्ट्राचं या स्पर्धेवर लक्ष असेल. दुसरा संघ मालकाचं नाव सागर सुपुगुडे MH50 पलटण यांच्या टीम मध्ये आयकॉन कोण असेल त्यासाठीची ही चिठ्ठी. ही मजा सागर सुपुगुडे यांच्या टीम मध्ये MH50 मिस्टर PTPL बायकरमॅन प्रशांत बोत्रे जाईल MH50 पलटण मध्ये आणि तो खेळताना दिसेल आयकॉन खेळाडू. मी विनंती करेन, मी या आपल्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी उचलणार आहोत. तिसऱ्या संघ मालकाचं कोणतं नाव असेल, कोणाचं नाव असेल आणि या मीत 11च्या नावाने हा संघ देखील खेळणार आहे आणि हे पाहायचं आहे की मीत कोणाची चिठ्ठी उचलेल. सचिन पवार शिवन्य फायटर्स. सचिन पवार शिवन्य फायटर्स या टीमचा आयकॉन कोण असेल? धर्मा पवार हा आयकॉन असेल. शिवन्य फायटर सचिन पवार यांच्या संघातून हा आयकॉन खेळाडू मात्र पाहायला मिळेल.
अनन्या एक चिठ्ठी घ्यायची आहे. अनिल पवार साहेब कलावती 11. अनिल पवार साहेब कलावती 11. आयकॉन खेळाडू कोण असेल पर्व क्रमांक 6 आणि त्याचं नाव आहे नितीन पनाळे. हा आयकॉन खेळाडू अनिल पवार साहेब कलावती 11 मध्ये खेळताना मात्र पाहायला मिळेल. सचिन देसाई साहेब रॉयल किंग, रॉयल माणूस आणि त्यांच्या टीम मध्ये आयकॉन कोण असेल. आणि कॅप्टन 26 अतुल भालेकर रॉयल किंग संघामध्ये खेळेल. मित्रांनो टायर वाजू द्यात, कारण आपल्या तालुक्याची लीग आहे, 6वं वर्ष आणि या डे नाईट स्पर्धा यासाठी तुम्हाला खेळायला मिळणार आहे. आयोजन कमिटी असेल, संघ मालक असेल, टायर वाजू द्या, शिट्या वाजू द्या. विशाल बाबर साहेब आणि अंकुश सुतार साहेब मीत 11. विशालजी बाबर साहेब आणि अंकुश सुतार साहेबांचा मालकीचा संघ मीत 11 आणि आयकॉन खेळाडू कोण असेल. अण्णा कंक खेळेल मीत 11 संघाकडनं. त्यानंतर पुढील आहेत राहुल दादा पेंढारकर साहेब, कोयना सुपुत्र. आयकॉन खेळाडू कोण असेल, कोयना सुपुत्र या टीम मध्ये खेळेल. नितीन दादा यांच्या शुभ हस्ते मात्र विनायक साळुंके खेळेल कोयना सुपुत्र या टीम मध्ये. अजून कोण राहिले ह्या तुमच्यातलं कोणीतरी घ्या एक पटकन. 7 चिठ्ठ्या काढलेल्या आहेत आणि 8वा संघ कोणता असेल, लेट सी. आणि 8वा संघ आणि संघ मालकाचं नाव वैभवजी गायकवाड, प्रिन्स वॉरियर्स. जे मनात आहे ते होतंय का, जे मनात होतं ते झालंय का. ऋषी पाटील जातोय प्रिन्स वॉरियर्स संघामध्ये. ऋषी पाटील गणेश शिंदेवरती नक्की गणेश शिंदे, सुनील सागावकर, राजेश कुराडे मेन नावं राहिलेत, मेन आयकॉन पाठीमागे राहिलेत. आणि आता पुढची चिठ्ठी आहे अनिल बागल साहेब वेद वॉरियर्स. आणि आयकॉन खेळाडू जाईल राजेश कुराडे, जातोय वेद वॉरियर्स संघामध्ये. राजेश कुराडे वेद वॉरियर्स संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळेल. अनुप दादा मोहिते कोयना लायन्स, अनुप दादा मोहिते कोयना लायन्स. अनिल बोमकर चिठ्ठी काढतील आणि नाव आहे सुनील सागावकर. सुनील सागावकर जातोय टीम कोयना लायन्स या संघामध्ये. विशाल वरंडे आणि गणेश शिंदे बाकी आहेत आणि शेवटचे 2 संघ बाकी आहेत. शेवटची चिठ्ठी कोणाची राहील तो मात्र संघ
नशीबवान असू शकतो का, परंतु 12च्या 12 संघ नशीबवान आहेत, कारण त्यांना 12 टॉप खेळाडू मिळणार आहेत. सुनील दादा आळेकर SK वॉरियर्स. सुनील दादा आळेकर SK वॉरियर्स. विशाल वरंडे, गणेश शिंदे जातोय SK वॉरियर्स संघामध्ये. आणि शेवटचा लास्ट बट द नॉट द लिस्ट विशाल वरंडे खेळतील टीम मध्ये अर्थातच VH स्ट्रायकर्स विलासदादा सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. आता मुकादमला 1 वर्ष मात्र कोल्ड कॉफी द्यावी लागेल, कारण संघ मालकांचा विचार केला तर प्रत्येक संघ मालक खुश असेल, कारण ज्यावेळेला तुम्ही 94 संघामधून 12 टॉपचे 12 खेळाडू घेता, टॉप 12 खेळाडू तुमच्या संघामध्ये खेळतील. पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी आपण संघ मालकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात. तुम्ही ज्या प्रकारे पाटण तालुका प्रीमियर लीग 6व्या पर्वासाठी इच्छुक आहात आणि संघ मालकांच्या माहितीसाठी, संपूर्ण तालुक्याच्या माहितीसाठी, आयकॉन खेळाडू ऋषी पाटील खेळतील टीम प्रिन्स वॉरियर्स, संघ मालक आहेत वैभवदादा गायकवाड साहेब. विशाल वरंडे टीम आहे VH स्ट्रायकर्स विलासदादा सूर्यवंशी साहेब यांच्या संघात खेळतील. मिस्टर PTPL गणेश शिंदे टीम SK वॉरियर्स सुनीलदादा आळेकर साहेब यांच्या संघात खेळतील. धर्मा पवार शिवण्या फायटर्स सचिनदादा पवार साहेब यांच्या मालकीचा संघ. मिस्टर PTPL राजेश कुराडे वेद वॉरियर्स टीम आहे अनिल बागल साहेब यांच्या संघात खेळतील. कॅप्टन 26 अतुल भालेकर रॉयल किंग संघामध्ये खेळतील. सचिनदादा साहेब यांच्या मालकीचा संघ. पाटण तालुका क्रिकेटचे तुफान सुनील सागावकर संघ आहे कोयना लायन्स अनुपदादा मोहिते साहेब यांच्या संघात खेळतील. मिस्टर PTRBPL नितीन बनाळे टीम आहे कलावती 11 अनिल पवार साहेब यांच्या संघात खेळतील. विनायक साळुंके अष्टपैलू खेळाडू कोयना सुपुत्र संघात खेळतील. राहुलदादा पेंढरकर साहेब. मिस्टर PTPL तालुक्याचा पहिला बायकर मॅन प्रशांत बोत्रे MH50 फलटण या संघात खेळतील. सागर सुपोडे साहेब यांच्या संघ मालक आहेत. मीत 11 अण्णा कंक हे खेळतील विशाल बाबर साहेब अंकुश सुतार साहेब यांच्या संघात. आणि पृथ्वीराज यादव टीम आहे AR वॉरियर्स दत्ता जाधव साहेब यांच्या संघात खेळतील. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सर्व संघ मालकांचा आभार. आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि या पाटण तालुका प्रीमियर लीग या 6व्या पर्वासाठी जे आपले योगदान राहिले ते देखील तालुका आणि संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून थँक्यू व्हेरी मच.